संत ज्ञानेश्वरी हिंदू धर्मातील एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, ज्याचे लिखाण संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी केले. संत ज्ञानेश्वरांवरील चित्रपट असेल किंवा त्यांच्याबद्दल कीर्तनातून अनेकांनी ऐकलं असेल. जेव्हा संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख होतो तेव्हा योगी चांगदेव यांचेही नाव आपल्या कानी पडते. चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते. योग सामर्थ्याने ते 1400 वर्षे जगले अशी मान्यता आहे. त्यांच्या गुरुचे नाव वटेश्वर, म्हणून त्यांना चांगा वटेश्वर असेही म्हणतात. चांगदेव तापी पयोष्णीच्या तीरावर डोळे बंद करून तपश्चर्या करीत योगी बनले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले. याच योगी चांगदेवांनी 22 जानेवारी 1227 रोजी समाधी घेतली. चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना एक कोरे पत्र लिहिले होते आणि त्याला उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी लिहिली. मग ही चांगदेव पासष्टी नेमकी काय आहे ते जाणून घेऊया. तर मंडळी, 12व्या शतकातला तो काळ होता. ज्ञानेश्वरांनी नेवाश्यामध्ये प्राकृत गीतादेवी म्हणजे ज्ञानेश्वरी रचली आणि त्यानंतर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 भावंड नेवाश्याहून आळंदीकडे आली. सर्वांनी तेथेच कायम वस्ती केली. या सर्व प्रकारामुळे संत ज्ञानेश्वरांची ख्याती सर्वत्र पसरली होती. दीर्घजीवी वृद्ध योगी चांगदेवांच्या कानी त्यांची कीर्ती गेली आणि स्वतःच्या विद्येचा आणि तपश्चर्येचा गर्व असलेल्या योगी चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना एक पत्र लिहिले. चांगदेवांना संत ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली होती. पण आपण इतके महान, मग आपण का त्यांना भेटायला जायचे? उलट पत्र पाठवून त्यांनाच भेटीचा सांगावा धाडूया असे म्हणून चांगदेवांनी पत्र लिहायला घेतले. पत्र लिहायला घेतले खरे, पण त्यांचा मायना काय लिहावा हे मोठे कोडे चांगदेवांना पडले. ते साक्षात चिरंजीव लिहावं तर ते साक्षात देवाचे अवतार, आणि तीर्थरूप लिहावं तर ते बयाने लहान आहेत. अशा संभ्रमावस्थेत असताना अखेर चांगदेवांनी एकही अक्षर नसलेले कोरेच पत्र ज्ञानेश्वरांना पाठविले. हे पत्र पाहून योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. ज्ञानदेवांनी या चांगदेव पासष्टीच्या 36व्या ओवीपर्यंत परमात्म्याचे वर्णन केले असून 37 आणि 65व्या ओवीपर्यंत जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य कसे आहे हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे. चांगदेवांचे कोरे पत्र व त्याला दिलेले ज्ञानेश्वरांचे उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी होय. या पत्रानंतर चांगदेव वाघावर आरूढ होऊन आपल्या सिद्धीचे सामर्थ्य दाखवीत आळंदीस पोचले. तेव्हा ही 4 भावंडे एका भिंतीवर बसली होती. चांगदेवांच्या स्वागतासाठी ज्ञानदेवांनी भिंतच चालून दाखवली. भिंतीवरून येत असलेल्या या 4 भावंडांना पाहून ते व्याघ्रावरून खाली उतरून ते या चौघांना शरण आले. नंतर ज्ञानदेवांच्या आदेशावरून चांगदेवांनी मुक्ताबाईंचा अनुग्रह घेतला. चांगदेवांना उपदेश करणारे मुक्ताबाईंचे अनेक अभंग व एक पदही प्रसिद्ध आहे. असे या चांगदेव आणि ज्ञानोबा माऊलींच्या चांगदेव पासष्टीचे महात्म्य आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.